नाशिकच्या लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याच्या सरासरी बाजारभावात 400 रुपयांची घसरण. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. कांद्याचे सरासरी बाजारभाव 2000 रुपयांच्या आत. वाशिममध्ये कृषी विभाग शेतकऱ्यांना 50% अनुदानावर कांदा चाळ उपलब्ध करून देणार. कांद्याची गुणवत्ता टिकवणं आणि साठवणुकीमधील नुकसान टाळण्यासाठी मदत होणार. जळगावच्या रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यामध्ये महामार्गाच्या कामामुळे केळी पिकावर धुळीचं साम्राज्य. प्रचंड धुळीमुळे केळीचं पीक धोक्यात. नुकसानीमुळे केळी उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य सरकारकडून एआय धोरणाची अंमलबजावणी सुरू. मुंबईमध्ये विशेष अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र स्थापन. शेतीच्या पीक कर्जासाठीचं मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार. 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर ही सवलत मिळणार. सर्व बँक सहकारी संस्थांना निर्णय बंधनकारक. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्धट वागणूक. निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावल्याचा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. हिंगोलीमध्ये रेशन दुकानामधील तांदळाच्या घोटाळ्याचा प्रकार उघडकीस. गोडाऊनमध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत असलेल्या तांदळावर बाहेरच्या बाहेर हमालांकडून डल्ला. गोडाऊनच्या बाहेर तांदूळ बाहेर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल. चंद्रपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारचा मोर्चा. शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याप्रकरणी कडू आक्रमक. दोषींवर कारवाईची मागणी. चंद्रपूर नागपूर महामार्ग ठप्प. धाराशिवच्या वाशी तालुक्यामधल्या पारा गावामध्ये पवनचक्की कंपनीच्या विरोधात आदिवासी समाजाचं आंदोलन. आंदोलक महिला थेट लाईटच्या टॉवरवर चढल्या. पवनचक्की कंपनीकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप. घरकुलाच्या मागण्यांसाठी वरणगाव नगर परिषदेवर नागरिकांचा मोर्चा. शहरातील तिरंगा चौक ते नगर परिषदेपर्यंत मोर्चा. महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. लातूरमध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. वयाची अट वाढवण्यासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. जरांगे पाटलांनी पुण्यातील आंदोलक तरुणांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी उद्याची परीक्षा द्यावी. मनोज जरांगेंचं पुण्यातील आंदोलक तरुणांना आवाहन. नुकसान नको म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेला गेलं पाहिजे. जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री उदय सामंतांमध्ये फोनवरून चर्चा. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन प्रकरणी चर्चा. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मंत्री उदय सामंतांचं मनोज जरांगेंना आश्वासन. संगमेश्वर बाजारपेठ परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला. संगमेश्वर बाजारपेठेत बिबट्या मध्यरात्री अर्धा तास ठिय्या मांडून बिबट्या फिरताना दिसल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्याच्या लेंडेझरी व्याघ्र संवर्धन क्षेत्रामध्ये वाघाच्या बछड्याचा संशयास्पद मृत्यू. अद्याप कोणालाही अटक नाही. बछड्याच्या मृत्यूप्रकरणी 6 सदस्यीय चौकशी समिती गठीत. धाराशिवच्या कळंबमध्ये शालेय विद्यार्थ्यांची तुफान हाणामारी. लाठ्या काठ्या फायटर आणि सळ्या घेऊन हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एसटीच्या महिला वाहकाची महिला प्रवाशाला शिवीगाळ. महिला वाहकाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल. नांदेडच्या अर्धापूर बस स्थानकामधील प्रकार समोर. शिर्डीमध्ये साईंच्या चरणी गेल्या 8 दिवसामध्ये तब्बल 23,29 लाखांहून अधिकचं दान. सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 8 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं साईंचं दर्शन. मेहकर तालुक्यामधल्या डोण गावातील क्षितिज विशाल बाजडची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. 2 वर्ष 8 महिने वयाच्या क्षितिजनं अवघ्या 3 मिनिटं 30 सेकंदात 71 देशांच्या राजधानींची नावं सांगितली. पुण्यामध्ये 9 वर्षाच्या पहिल्या दिवशी 2.5 लाख प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास. मेट्रोला 43,97,000 रुपयांचं उत्पन्न. नाशिकच्या रामकुंडाच्या पात्राची स्वच्छता सुरू. रामकाल पथ कामाचा भाग म्हणून रामकुंड परिसराचं सुशोभीकरण. जेसीबी आणि इतर मशिनरी वापरून रामकुंड परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू. परळी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी पदभार स्वीकारला. धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये नगर परिषद कामकाजासाठी लागणाऱ्या साहित्य किटचं वाटप. बीडच्या आष्टीमधील गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊंच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात. सोहळ्याला आमदार सुरेश धस यांची उपस्थिती. देवाभाऊ यांच्या हातातून गडावर मिळाल्यानं गडाला सर्वाधिक निधी मिळाल्यानं मोठा विकास सुरू. धस यांची प्रतिक्रिया. शाकंभरी उत्सवाच्या निमित्तानं जेजुरीच्या श्री खंडोबा देवाला पालेभाज्यांची आरास. शाकंभरी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं करण्यात आली आरास. मालेगावच्या चंदनपुरीमध्ये खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव. यात्रोत्सवाच्या निमित्तानं मानाच्या पालखींची मिरवणूक आणि महापूजा संपन्न. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते सपत्नीक पूजा करून यात्रेला प्रारंभ. यावेळेला येळकोटच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. तुळजापुरात शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं 300 ड्रोननं साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा. ड्रोनच्या माध्यमातून तुळजाभवानी देवीची प्रतिकृती साकारण्यात आली.
सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक रोषणाई, विद्युत रोषणाईमुळे सोलापूर शहरामध्ये उत्साहाचं वातावरण. साताऱ्यामधल्या प्रसिद्ध मांढर देवीच्या काळूबाईच्या यात्रेला आजपासून सुरुवात. शाकंभरी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं मोठ्या संख्येनं भाविक मांढर देवीमध्ये दाखल. भुसावळ ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारी पालखीचं आयोजन. भुसावळकरांचा मोठ्या संख्येनं सहभाग. ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये पालखीचं स्वागत. पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीमध्ये शेकडो वर्षांची परंपरा असलेला गाढवांचा बाजार भरला. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील गाढव बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल. यंदा गाढवाला 25 ते 40 हजारांपर्यंतचा भाव मिळाल्याची माहिती. जगातील सर्वात उंच उडणारे विदेशी राजहंस पक्षी बुलढाण्यामध्ये दाखल. हजारो किलोमीटरचा प्रवास करून राजहंस पक्षी बुलढाण्यामध्ये विसावले. राजहंसाला पाहण्यासाठी पक्षी मित्रांसह नागरिकांची गर्दी. छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू बुद्रुक इथल्या समाधीस्थळाचा विकास केला जाणार. पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या मालकीची वडू बुद्रुक येथील 2.5 एकर जमीन विकासासाठी उपलब्ध होणार. महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. वर्धा नदीवरील पुलगाव इथल्या पुलाकरता 40 कोटींचा निधी मंजूर. येत्या महिन्याभरामध्ये पुलाचं टेंडर निघून कामाला सुरुवात होणार. आमदार राजेश पकानेंची माहिती. पर्यावरण रक्षणासाठी कल्याण ते उटी 1200 किलोमीटरची जनजागृती सायकल रॅली. सायकल लिस्ट बद्दल आदर आणि रस्त्यावरील सुरक्षिततेचाही संदेश. गोंदिया, इंदूर, मुंबई प्रवासी विमान सेवा 15 जानेवारीपासून सुरू होणार. बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान हे सुटलेलं आहे. उत्तर भारतामधील तीव्र थंडीचा मालेगाव, मनमाडसह उत्तर महाराष्ट्रामधील जनजीवनावर परिणाम. दाट धुक्यामुळे उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना विलंब, प्रवाशांना मनस्ताप. नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि मोलगी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता असल्याने रुग्णांचे हाल. आरोग्य सेवांच्या घोषणा हवेतच नियोजन शून्य असल्याचा आरोप. बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये लाईटचे खांब नसल्यानं अपघातामध्ये वाढ. सर्वाधिक अपघात रात्रीच्या वेळेला होत असल्याची माहिती. संबंधित प्रशासनानं महामार्गावर तत्काळ लाईटचे खांब बसवावेत, वाहन चालकांची मागणी. नंदुरबारच्या सातपुड्यामधील दुर्गम भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं न झाल्यास आंदोलनाचा इशारा. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल. निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा वाढवली. सोलापूरमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा. निष्ठावंतांनाच उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची भूमिका. नागपूर मनपा निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस लढत. नागपूर मनपामध्ये 992 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. शेवटच्या दिवशी 302 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. नागपुरातील 151 जागांसाठी 992 उमेदवार रिंगणात. महापालिकांच्या प्रचारासाठी भाजपनं कंबर कसली. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो. गांधी पुतळा ते शिवरायांच्या पुतळ्यादरम्यान रॅलीचं आयोजन. रोड शो नंतर मुख्यमंत्र्यांचं जनतेला संबोधन. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात. संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 1 मधील प्रचार रॅलीमध्ये अंबादास दानवेंचा सहभाग. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये थेट लढत. शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश पांगरे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजू मुल्ला निवडणुकीच्या रिंगणात, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात. रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार. पुणेकरांचं आयुष्य सुखकर करू, पुण्याच्या विकासाची शपथ घेऊन भाजप उमेदवारांचा प्रचार सुरू. पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे बिनविरोध विजयी. डिपॉझिट जप्त होईल म्हणून विरोधकांनी अर्ज मागे घेतले. बिनविरोध विजयी झाल्याचा आनंद. विजयानंतर मंजुषा नागपुरेंची प्रतिक्रिया. नाशकात हिरामण खोसकरांची मुलगी इंदुमती खोसकर प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणुकीच्या रिंगणात. मुलीच्या प्रचारासाठी आमदार हिरामण खोसकर मैदानात. मखमलाबाद इथे राम मंदिरापासून प्रचाराचा शुभारंभ. कोल्हापुरातील इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीमध्ये 137 उमेदवारांची माघार. दरम्यान 65 जागांसाठी 286 जण रिंगणात. धुळे महापालिकेमध्ये शेवटच्या दिवशी 199 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 320 उमेदवार मैदानात. 4 जागांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. 3 महिला उमेदवारांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकरांची जाहिरातबाजी. नाराज इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा जाहिरातीमधून प्रयत्न. पाठीशी उभा असल्याचं जाहिरातीमधून आश्वासन.
जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच धाराशिवमध्ये तानाजी सावंतांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. तानाजी सावंतांचा वाशी तालुक्यामध्ये विजयी संकल्प मेळावा. मेळाव्यासाठी 1,500 ते 2,000 गाड्या. हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक मेळाव्यासाठी दाखल. सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो विरोधी पॅनलच्या पत्रकावर झळकला. सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेची युती. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक वाऱ्यावर. सत्ताधारी आमदारांसह अधिकारी गायब. अधिकारी वेळेमध्ये न आल्यानं खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची खरडपट्टी. वाशिम नगर परिषदेचा निकाल जाहीर होऊन 2 आठवडे उलटूनही उपाध्यक्षपदाचा पेच कायम. उपाध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंनी बैठका सुरू. एमआयएमचे 2 नगरसेवक निर्णायक ठरणार. अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार. मशिदीमधील ईश्वर चिठ्ठीनंतर एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार. अकोल्यामध्ये एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून काढली ईश्वर चिठ्ठी. अमरावती पालिका निवडणुकीमधून 161 उमेदवारांची माघार. आता 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अमरावती दौरा. जळगाव महापालिकेच्या 75 जागांपैकी 12 जागा बिनविरोध. उर्वरित 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. काल तब्बल 317 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. धुळे पालिकेच्या निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 260 अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कापडणीस यांच्याकडून कारवाईचे आदेश. सोलापुरातील सर्वदे हत्या प्रकरणामध्ये 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. तर आतापर्यंत 5 जणांना अटक. अपक्ष अर्जाच्या वादातून शालन शिंदे ऑफिसजवळ भांडण, त्यातून हत्या झाल्याचा आरोप. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरण सीबीआय चौकशी व्हावी. मनसेची मागणी. 2 दिवसात अमित ठाकरे सर्वदे कुटुंबाची भेट घेणार. पोपोलीमधील मंगेश काळोखे हत्या प्रकरण. हत्येसाठी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलावण्यात आलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून हत्या करण्यात आली होती. रायगड पोलीस अधीक्षकांची माहिती. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक मोडक यांचं दीर्घ आजाराने निधन. रशिया साम्यवादाचे गाढे अभ्यासक काळाच्या पडद्याआड. वयाच्या 85व्या वर्षी मुंबईमध्ये घेतला अखेरचा श्वास.